तर हाय गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सर्वजण. तर बघा, आज मुलांचा हट्ट होता पावभाजी बनवा, संडे आहे. तर म्हणलं आता पावभाजी तर शक्य नाही, पण बटाट्याची भाजी आणि पाव असं काहीतरी कॉम्बिनेशन करायचा माझा प्लॅन चालू होता. त्यासाठी मग मी मस्त असे बटाटे घेतले बघा उकडून. मस्त बटाटे उकडून घेतले आणि थंड करून सोलूनसुद्धा घेतली, साल वगैरे काढून व्यवस्थित, आणि स्मॅश करून घेतले बटाटे. आणि मग म्हणलं आता बटाट्याची भाजी आणि पाव, म्हणजे पावभाजी स्टाईलनंच बटाट्याची भाजी बनवली मस्त अशी. त्यासाठी कांदा, टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट, खूप सारी कोथिंबीर, बटर आणि पावभाजीचा मसाला घेतला. बटाटे असे स्मॅश करून घेतले होते उकडलेले. आणि एवढ्याच साहित्यामध्ये बघा मस्त अशी काय बोलतात त्याला, हॉटेल स्टाईलमधली फक्त बटाट्याची भाजी बनवली मी मस्त अशी. तर मस्त कांदा, टोमॅटो, आपले घरामधले बेसिक मसाले टाकून मस्त फ्राय करून घेतलं. तर छान असं स्मेल येत होता मसाले भाजताना बघा. आणि त्याच्यामध्येच नंतर मी आपला पावभाजीचा जो मसाला असतो तो पावभाजीचा मसालासुद्धा टाकून घेतला. पावभाजीच्या मसाल्यानं बटाट्याच्या भाजीला अगदीच पावभाजीसारखी चव आली होती. आणि बटरमध्येच मी हे सगळं तळून घेतलं होतं, मसाला भाजला होता सगळा बटरमध्ये. त्याच्यामुळं खूप छान असा सुगंध येत होता बटरचा. नंतर खूप सारी अशी कोथिंबीर टाकून घेतली, मस्त हलवून घेतलं. आणि मग त्याच्यामध्ये नंतर एंडला आपण जे स्मॅश करून ठेवलेला बटाटा होता तो बटाटासुद्धा टाकला आणि मस्त परतून घेतला. आणि नंतर मग त्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून छान असं शिजू दिलं भाजीला. मस्त पाहू शकता या प्रकारे बटाटा घालून बटाटा मस्त भाजून घेतला आधी, आणि नंतर 1 ते 1.5 ग्लास मी याच्यामध्ये पाणी टाकलं बघा. आणि मस्त अशी बटाट्याची भाजी बनवून घेतली. त्यामध्ये नंतर मग खूप सारं असं बटर टाकलं आणखीन वरून पण. आणि कोथिंबीर तर वरून आपण टाकतोच प्रत्येक भाजीमध्ये, खूप छान चव येते आपल्या भाजीला. आणि मग लगेच मी या साईडला लादी आणली होती पावाची. मग मस्त असं पॅनमध्ये, तव्यामध्ये आपलं बटर लावून पाव छान असे भाजून घेतले. जसं पावभाजीसोबत खाताना आपल्याला देतात ना बटर लावून पाव, त्या प्रकारेच मग मी असं जुगाड केलं. तव्यावरती बटर टाकून मस्त असं पाव भाजून घेतले पावभाजीसोबत खाण्यासाठी. आणि खरंच सांगू का, पावभाजीसारखीच एकदम भाजी झाली होती मस्त. पावभाजी बनवायला पण काही नाही, पण अचानक मुलांनी हट्ट केला आणि मग सामान आणायला वेळ गेला असता इकडं तिकडं. आणि आहोंला पण एकच दिवस सुट्टी असती, मग त्यांना तरी कुठं धावपळ. त्याच्यामुळं मग चला म्हणलं आपलं घरेलू जुगाडमध्येच आपण पावभाजी बनवूयात. मग या प्रकारे मी मस्त बघा पाव भाजून घेतलेले आहेत. भाजी पण या साईडला आपली मस्त शिजून रेडी होती आणि पावसुद्धा मस्त भाजले. सगळ्याच पावांना मी बटर लावलं आणि भाजले होते. तर कोण कोण मुलांच्या हट्टासाठी असं जुगाड करतं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मग बघा रेडी झालं पाव वगैरे भाजून, आपली भाजी पण मस्त अशी रेडी झाली ती. मग भाजलेले पाव असे प्लेटमध्ये घेतले. आणि कांदा, टोमॅटो, पावभाजीमध्ये मेन म्हणजे कांदा टोमॅटो मस्त असं ठेवलं प्लेटमध्ये बघा. भाजी सर्व केली आणि भाजीवरती आणखीन थोडंसं बटर घातलं वरून. बटरने ना पावभाजीला एकदम भारी चव येते बरं का आणखीन खायला. आणि माझी मुलं तर बटरमुळंच पावभाजी खायला मागतात, त्यांना बटर खूप आवडतं. मग या प्रकारे कोथिंबीर थोडीशी वरून टाकून मस्त प्लेट सजवली आणि मुलांना खायला दिली. तर बघूयात त्यांचं रिॲक्शन काय येते मग. तर मी विचारलं कशी झाली पावभाजी, तर दोघांनासुद्धा पावभाजी खूपच आवडली. मग मी सुद्धा खाऊन घेतली थोडीशी पावभाजी बघा. एकदम मस्त झाली होती, मुलांनासुद्धा खूप आवडली, आहोंना पण आवडली.